समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली ग्रामीण हद्दीत कारवाई करत इचलकरंजीतील शिवम अर्जुन शिंगारे वय 19 याला देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसेसह ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे. यामध्ये पुढे म्हटले आहे की पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना इनाम धामणी येथील जुना जकात नाका परिसरात संशयिताकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकल परिसरातील सर्व्हिस रोडवर सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले. झडतीत कमरेला खेचलेले पिस्टल व खिशात 2 जिवंत काडतुसे आढळली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हे पिस्टल इचलकरंजीतील गजानन खामकर यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी, राजाराम मुळे, सुशील मस्के, श्रीधर बागडी, सचिन कनप, सोमनाथ पतंगे, रुपेश होळकर, सुमित सूर्यवंशी, विजय पाटणकर व सायबर पोलीस ठाण्याकडे कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी करत आहेत. संशयित आरोपीस माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने संशयित आरोपीला 25 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडीत क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.